नमस्कार. IAS मित्र, पोलीस अधिकारी, CID, क्राईम ब्रांचवाले आणि RSSवाले, पोलीस हवालदार या सगळ्यांचा आजपर्यंत मी गेले 12 वर्षाचा आभारी आहे की त्यांनी आमच्यासारख्या सामान्य माणसांचं रक्षण करून मुंबईचा दीपक उज्ज्वल केलेला आहे. आणि तुम्हाला माझ्यामुळे जी त्रास होतो आहे, माझा सांभाळ करताना जो त्रास होतो आहे, त्याबद्दल मी तुम्हाला काय बोलू शकत नाही, पण धन्यवाद देतो. आता प्रश्न कसा आहे, विधान भवनातला आहे. जर कबूतरजन्य प्राण्यांमुळे माणसाला आजार होतो, तर हे साधारणतः 1 वर्षापूर्वीचं भाकीत आहे. आणि मुंबईमध्ये मुळात झाले काय, मी अध्यक्ष महोदय तसेच माझे भाऊ बलराम भ्राता यांची उक्ती पुढे घेत आहे. मुंबईला मी कायमचं सेटल व्हायला आलो आहे, पण मला ते जंगलाचा वारा लागल्यामुळे मी जंगल सोडत नाही आहे सध्या. तर आज मी पावसात पूर्णपणे भिजलेलो आहे, आनंद झाला. पण 1800 नमस्कारामध्ये 500 उठाभाशा होत्या, साधारणतः 301 नमस्कार होते, नंतर डंबेल्स होते. त्याच्यामुळे आज भावाच्या घरी काय जाणं झालं नाही. पण भावाकडे लवकरात लवकर जाऊन मी पोलीस यंत्रणा, मंत्रालय आणि सगळ्याच CMसाठी एक अतिशय नवयुग आणलेलं आहे मी, बरोबर. आणि त्या नवयुगाची सुरुवात मी घाटकोपरच्या घरातूनच करत आहे. हे आपलं घाटकोपरचं घर आहे, म्हणजे रामभवनचंच घर आहे. आणि इथे मी लक्ष्मण म्हणून ह्या घरात राहतो, बरोबर. आणि जसं भिंतीला पाझर आहे, गणराय आहे, तुळजाभवानी आहे, पण एका आईच्या जाण्यामुळे हे बघा, या ठिकाणी तुळजाभवानीचं काळीज रडत होतं ह्या ज्योतिबाच्या गादीवरती. तर असं दुःख परमेश्वराला होतं ज्यावेळेस आई जाते, बरोबर. आणि आईची व्याख्या ही फक्त श्यामची आई ह्या पिक्चरमध्ये बघावी कोणी मराठी माणसाने. आणि आईची दुसरी व्याख्या म्हणजे माझा भाऊ आहे, असा माणूस जगात होऊ शकत नाही कुठे, बरोबर. आणि आता आईची व्याख्या करण्याला माझी वाणी कमी पडेल, कारण की मी जंगलामध्ये सुद्धा असतो त्यावेळेस ही आईसाहेब तुळजाभवानी म्हणून माझं राखण करत असते, माझं पालनपोषण करत असते. मला कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही तिथे. काय पोलिसवाल्यांना नीट कान डोळे उघडे ठेवून ऐका. आणि येत्या काळामध्ये भारताला आणि पूर्ण पृथ्वीलाच मी सोनेरी असं वळण देत आहे. अतिशय उज्ज्वल दिवस आणत आहे तुमचे मी. आणि त्याची भाकीतं मला महापुरुषांनी दिलेली आहेत, बरोबर. स्वतः गणरायसुद्धा त्याच्यामध्ये सामील आहे. आता तुम्ही म्हणाल की शरद कटारे ह्या एका अतिसामान्य मुलाला हे एवढं काय पडलं आहे, बरोबर. पण तायवडे मॅडमचा जो अभ्यास सिद्धांत होता तो अतिशय बलशाली होता. आणि तो अभ्यास करून करून करून